जंजिऱ्याच्या सिद्धीचा कोकणपट्टीला उपद्रव होत होता. त्यास आळा घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुडजवळ साम्राजगड बांधून सिद्धीच्या जमिनीवर हालचालीवर नियंत्रण आणले. तर समुद्रावरील हालचालींना जरब बसवण्यासाठी मुरुडजवळ समुद्रात असलेल्या कासा बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. यावेळी पाथरवट, गवंडी, लोहार, सुतार इत्यादींची कासा बेटावर रवानगी केली. ही बातमी सिद्धीला कळल्यावर तो अस्वस्थ झाला. त्याने आरमार घेऊन चढाईची तयारी केली. परंतु महाराजांनी याआधीच दर्यासारंग दौलत खान यांची नियुक्ती करून किल्ल्यास संरक्षण दिले. शिवरायांच्या मावळ्यांनी रात्रदिवस एक करून सिद्धीशी लढतच किल्ल्याची उभारणी केली. बरीच वर्ष खपून महत्प्रयासाने बांधलेल्या या किल्ल्याचे पहिले हवालदार होते सुभानजी मोहिते. इसवी सन 1676 मध्ये मोरोपंत पिंगळ्यांच्या नेतृत्वाखाली महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम आखली. या मोहिमेत लढाऊ नौकांनी जंजिऱ्यावर तोफांचा मारा केला, पण अपेक्षित परिणाम मिळाला नसल्याने मोरोपंतांनी जंजिऱ्याला शिड्या लावण्याची धाडसी योजना आखली. पद्मदुर्गावर काम करणाऱ्या अष्टागारातील सोनकोळ्यांचे प्रमुख लाई पाटलांनी हे जबरदस्त आव्हान स्वीकारले. एका रात्रीत लाई पाटलांनी आपल्या 8-10 सहकार्यासह दोरखंडाच्या शिड्या बांधून जंजिरा तटावर प्रवेश मिळवला. पण पहाट झाली तरी सैन्य आले नाही हे पाहून निराश मनाने दोराच्या शिड्या कापून पद्मदुर्ग गाठला. या धाडसाबद्दल शिवरायांनी त्यांना पालखी नावाची बोट देऊन सन्मान केला. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत हा किल्ला स्वराज्यात होता. नंतर तो सिद्धीच्या ताब्यात गेला. मराठ्यांनी पेशवे काळात तो परत जिंकून घेतला.